मी ग्रुप वरती फोटो पाठवलाय. यू आर गोइंग टू मेक दॅट इंग्लिश ट्रान्सलेशन. प्लीज मेक एव्हरी सेंटेन्स इन इंग्लिश. प्लीज टेक आउट युअर नोटबुक एव्हरीवन. वही काढा सगळ्यांनी आणि ग्रुप ओपन करा. येस एव्हरीबडी, यू कॅन सी द स्क्रीन. तुम्ही स्क्रीन पाहू शकता. थोडं झूम करा. प्लीज झूम इट. झूम करायचंय आणि मग लिहा वहीमध्ये. एव्हरी सेंटेन्स प्लीज मेक इट इन इंग्लिश. मी तुम्हाला आन्सर सांगते काहीच वेळामध्ये. प्लीज राईट डाऊन इन युअर नोटबुक. आत्ता लगेच करायचंय. झूम करा, स्क्रीन थोडी झूम करा. म्हणजे तुम्हाला सगळं आहे ना मोठं मोठं दिसेल. ग्रुपमध्ये पण जायची गरज नाही पडणार. गाईज प्लीज राईट डाऊन इन इंग्लिश. आपल्याला ह्यांचेच प्रश्न सुद्धा करायचे. एवढं झालं की लगेचच. वी आर ऑल्सो गोइंग टू मेक द क्वेश्चन. सो एकदा फक्त सगळ्यांनी वहीमध्ये एवढे सेंटेन्स लिहून घ्या. आन्सर्स करा व्यवस्थित.
झालं का गाईड सगळ्यांचं? झाले ट्रान्सलेशन्स करून? लेट्स चेक नाव. हो, झालं का सगळ्यांचं? चला आता चेक करूया का? थोडं आता चॅट बॉक्स मध्ये बोलणार आहात हा तुम्ही. मी एकदा आन्सर सांगते, एकदा तेवढं चेक करून घ्या. मग आपल्याला थोडंसं चॅट बॉक्स मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आता पुढे आपल्याला ह्यांचे प्रश्न पण बनवायचे आहेत. तर आता ते लिहायला नाही सांगत मी, पण आपण प्रश्न पण ह्याच्यात बनवू चॅट बॉक्स मध्ये. एकदा उत्तर चेक करता का? प्लीज चेक, ज्यांचे झालेत. कोणाचं राहिलं असेल तर डोंट वरी, मी तुम्हाला आहे ना ग्रुपवरती आन्सर्स पाठवेल, ठीक आहे? पहा, तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू गिव्ह एक्झाम और ही इज एबल टू गिव्ह 12th एक्झाम. 12वीची परीक्षा, ही इज एबल टू गिव्ह 12th एक्झाम. आई स्वयंपाक करण्यास समर्थ आहे. मदर इज एबल टू कुक. मदर इज एबल टू कुक. ठीक आहे. शिक्षक इंग्रजी शिकवण्यास समर्थ आहेत. टीचर इज, आता एकच शिक्षकाबद्दल बोलतोय तर म्हणायचं टीचर इज. खूप असेल तर टीचर्स आर. टीचर इज एबल टू टीच इंग्लिश. पुढे का पहा, डॉक्टर दवाखाना चालविण्यास समर्थ आहेत. डॉक्टर इज एबल टू रन द हॉस्पिटल. डॉक्टर इज एबल टू रन द हॉस्पिटल. विद्यार्थी इंग्रजी बोलण्यास समर्थ आहेत. स्टुडंट्स आर एबल टू स्पीक इंग्लिश. स्टुडंट्स आर एबल टू स्पीक इंग्लिश. तो वाक्य बनवण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू मेक सेंटेन्स. ही इज एबल टू मेक सेंटेन्स. वडील पैसे कमविण्यास समर्थ आहेत. फादर इज एबल टू अर्न मनी. फादर इज एबल टू अर्न मनी. रामदेव बाबा लोकांना प्रेरणा देण्यास समर्थ आहेत. रामदेव बाबा इज एबल टू मोटिवेट पीपल. रामदेव बाबा इज एबल टू मोटिवेट पीपल. तो मंचावर भाषण करण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू गिव्ह स्पीच ऑन स्टेज. ही इज एबल टू गिव्ह स्पीच ऑन स्टेज. तो घराला रंग देण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू पेंट हाऊस. पेंट टू लिहिलं नाही तरी पण चालेल. ही इज एबल टू पेंट हाऊस. ते नदीमध्ये पोहण्यास समर्थ आहेत. दे आर एबल टू स्विम इन रिव्हर. दे आर एबल टू स्विम इन रिव्हर. तो नवरदेव बनण्यास समर्थ आहे. ही इज एबल टू बिकम, नवरदेव म्हणजे ब्राईड ग्रूम. ही इज एबल टू बिकम ब्राईड ग्रूम. माकडे झाडावर चढण्यास समर्थ आहेत. मंकीज आर एबल टू क्लाइंब ऑन ट्री. मंकीज आर एबल टू क्लाइंब ऑन ट्री. खेळाडू खेळ खेळण्यास समर्थ आहेत. प्लेयर्स आर एबल टू प्ले गेम. प्लेयर्स आर एबल टू प्ले गेम. भाऊ मदत करण्यास समर्थ आहे. ब्रदर इज एबल टू हेल्प. ब्रदर इज एबल टू हेल्प. आलं लक्षात? जमलं? तरी पण मी ह्याचे आन्सर्स तुम्हाला पाठवेल. डोंट वरी अबाउट इट. ओके, आय विल शेअर आन्सर्स विथ यू ऑल्सो. आता सेकंड फेज. आता लिहू नका बरं, डोंट राईट. आता सगळ्यांनी यायचं चॅट बॉक्स मध्ये. एव्हरीबडी कम इन द चॅट बॉक्स. आणि काय करायचं,
प्रत्येक सेंटेन्सचा प्रश्न करायचा. स्क्रीन पाहताय? स्क्रीन थोडं झूम करा ना, मग वाक्य थोडं मोठे मोठे दिसणार तुम्हाला. थोडं झूम करा स्क्रीन. हां. आता काय करायचं? प्रत्येक वाक्याचा प्रश्न करायचा. तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ आहे का? चला बनवा प्रश्न लवकर. करा लवकर चॅट बॉक्समध्ये आय एम चेकिंग. इज ही एबल टू गिव्ह 12th एक्झाम? इज ही एबल टू गिव्ह 12th एक्झाम? पुढचं सेंटेन्सचा प्रश्न करू. आई स्वयंपाक करण्यास समर्थ आहे का? करा बरं प्रश्न. आई स्वयंपाक करण्यास समर्थ आहे का? मेक करेक्ट. इज मदर एबल टू कुक? इज मदर एबल टू कुक? असं जमलं पाहिजे. पुढचा प्रश्न करा. शिक्षक इंग्रजी शिकवण्यास समर्थ आहेत का? करा चॅट बॉक्समध्ये टाईप सगळ्यांनी. करेक्ट. इज टीचर एबल टू टीच इंग्लिश? इज टीचर एबल टू टीच इंग्लिश? आणि जर कायचा प्रश्न असता तर काय केलं असतं? नेक्स्ट प्लीज मेक ऑल सेंटेन्सेस. करा प्रत्येक सेंटेन्सचा प्रश्न करा सगळ्यांनी. येस, आय एम चेकिंग युअर आन्सर्स. चॅट बॉक्समध्ये करा प्रत्येक सेंटेन्सचा प्रश्न करा.
येस एव्हरीबडी, प्रॅक्टिस करायची आहे सगळ्यांनी. प्रत्येक सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवायचंय. ट्राय टायपिंग, टाईप करा. खूप कन्सेप्ट क्लिअर होत असतो. असं करता करताच बोलता येत असतं ना. झालं का? सगळीकडे करता आलं का? हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं सगळीकडं. इज ही एबल टू गिव्ह 12th एक्झाम? इज मदर एबल टू कुक? इज टीचर एबल टू टीच इंग्लिश? इज डॉक्टर एबल टू रन हॉस्पिटल? इज विद्यार्थी आहेत ना, मग आर स्टुडंट्स पाहिजे आता. आर स्टुडंट्स एबल टू स्पीक इंग्लिश? इज ही एबल टू मेक सेंटेन्स? इज फादर एबल टू अर्न मनी? इज रामदेव बाबा able to motivate people? Is he able to give speech on stage? Is he able to paint house? Are they able to swim in river? Is he able to become bridegroom? Are monkeys able to climb on tree? Are players able to play game? Is mother able to help? Sorry, is brother able to help? असं पाहिजे. चला आता निगेटिव्हचं प्रॅक्टिस करूया का? लेट्स प्रॅक्टिस निगेटिव्ह. तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही. करा बरं निगेटिव्ह. तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही. आता निगेटिव्ह करा. तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही. ही इज अनएबल टू गिव्ह 12th एक्झाम. ही इज अनएबल टू गिव्ह 12th. अनएबल करणार ना. पुढे आई स्वयंपाक करण्यास समर्थ नाही. करा आन्सर. लिहायला नाही सांगते ना मी, आता चॅट बॉक्स मध्येच टाईप करायचं ना, मग करा ना सगळ्यांनी. आई स्वयंपाक करण्यास समर्थ नाही. मदर इज अनएबल टू कुक. मदर इज अनएबल टू कुक. शिक्षक इंग्रजी शिकवण्यास समर्थ नाहीत. मग काय करायचं? टीचर इज अनएबल टू टीच इंग्लिश. व्हेरी गुड. टीचर इज अनएबल टू टीच इंग्लिश. डॉक्टर दवाखाना चालवण्यास समर्थ नाहीत. डॉक्टर दवाखाना चालविण्यास समर्थ नाहीत. व्हेरी गुड. छान जमतंय. डॉक्टर इज अनएबल टू रन द हॉस्पिटल. डॉक्टर इज अनएबल टू रन द हॉस्पिटल. विद्यार्थी इंग्रजी बोलण्यास समर्थ नाहीत.
विद्यार्थी इंग्रजी बोलण्यास समर्थ नाहीत. स्टुडंट्स आर अनएबल टू स्पीक इंग्लिश. स्टुडंट्स आर अनएबल टू स्पीक इंग्लिश. तो वाक्य बनविण्यास समर्थ नाही. तो वाक्य बनविण्यास समर्थ नाही. He is unable to make sentence. He is unable to make sentence. वडील पैसे कमावण्यास समर्थ नाहीत. चॅट बॉक्स मध्ये जमतंय सगळ्यांना टाईप करता येतंय ना? सिम्पल खाली चॅट बटन वर क्लिक करायचं. वरती न्यू चॅट दिसतं. न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव येईल त्यावर क्लिक करा. इनवाइट बटन वर क्लिक करा कोपऱ्यात आणि चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. रामदेव बाबा लोकांना प्रेरणा देण्यास समर्थ नाहीत. रामदेव बाबा इज अनएबल टू मोटिवेट पीपल. मेक एव्हरी सेंटेन्स समोरच आहे पण सेंटेन्स पाहायचं चॅट मध्ये मेसेज करून पाठवायचं. तो मंचावर भाषण करण्यास समर्थ आहे. सॉरी समर्थ नाही करायचं. ही इज अनएबल टू गिव्ह स्पीच ऑन स्टेज. ही इज अनएबल टू गिव्ह स्पीच ऑन स्टेज. करेक्ट. नेक्स्ट इज तो घराला रंग देण्यास समर्थ नाही. म्हणजे त्याला तो रंग नाही देऊ शकत, त्याला रंग द्यायला नाही जमत, त्याला रंग नाही देता येत, असे सगळे फॉर्म्स ह्याच्यातच येतात. ही इज अनएबल टू पेंट हाऊस. ही इज अनएबल टू पेंट हाऊस. ते नदीमध्ये पोहण्यास समर्थ नाहीत. ते नदीमध्ये पोहण्यास समर्थ नाहीत. दे आर अनएबल टू स्विम इन रिव्हर. असे सगळं फॉर्म्स यायला पाहिजे ना, म्हणून प्रॅक्टिस करतोय आज आपण जरा. तो नवरदेव बनण्यास समर्थ नाही. समर्थ नाही म्हणलं की अनेबल घ्यायचं. ही इज अनएबल टू बिकम ब्राईडग्रूम. ही इज अनएबल टू बिकम ब्राईडग्रूम. माकडे झाडावर चढण्यास समर्थ नाहीत. मंकीज आर एबल टू क्लाइंब ऑन ट्री. समर्थ नाहीत. मंकीज आर अनएबल टू क्लाइंब ऑन ट्री. खेळाडू खेळ खेळण्यास समर्थ नाहीत. Players are unable to play game. Players are unable to play game. भाऊ मदत करण्यास समर्थ नाही. भाऊ मदत करण्यास समर्थ नाही.
ब्रदर इज अनेबल टू हेल्प. ब्रदर इज अनेबल टू हेल्प. बरोबर आहे. चला आता काय करणार आहे आपण प्रत्येक निगेटिव्ह सेंटेन्सचं क्वेश्चन करणार आहे. जसं तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही का. चला करा. तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही का. पटापट करायचं, सगळ्यांनी करायचं चॅटबॉक्स मध्ये. मला प्रत्येकाचा आन्सर पाहिजे चॅटबॉक्स मध्ये. प्लीज बनवा. ते जमलं पाहिजे ना, ऑन द स्पॉट आपल्याला ते क्रिएट करता आलं पाहिजे. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता सिक्वेंटली पाहतोय म्हणून जमत असतं. नंतर ते अचानक एखादं निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह आलं, निगेटिव्हचा प्रश्न होता, अचानक बोलता आलं पाहिजे ना. त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरज आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही का. Is he unable to give 12th exam? Is he unable to give 12th exam? तो 12वीची परीक्षा देण्यास समर्थ नाही का. Is he unable to give 12th exam? आई स्वयंपाक करण्यास समर्थ नाही का. आई स्वयंपाक करण्यास समर्थ नाही का. व्हेरी गुड. करेक्ट. Is mother unable to cook? Is mother unable to cook? शिक्षक इंग्रजी शिकवण्यास समर्थ नाहीत का. शिक्षक इंग्रजी शिकवण्यास समर्थ नाही का. Is teacher unable to teach English? Is teacher unable to teach English? डॉक्टर दवाखाना चालवण्यास समर्थ नाही का. करेक्ट. इज डॉक्टर अनेबल टू रन द हॉस्पिटल? विद्यार्थी इंग्रजी बोलण्यास समर्थ नाहीत का. असं पटापट खूप छान करताय तुम्ही. जे जे करत आहेत ना, मी चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स पाहते. जे जे करत आहेत खरंच खूप छान करताय हा. खूप छान जमतं. म्हणजे ही प्रॅक्टिस पहा तुम्ही. हे जमायला लागलं म्हणजे तुम्ही विचार करा आपल्याला किती लॉंग सेंटेन्स किती छान सहज बनवता यायला लागलंय. विद्यार्थी इंग्रजी बोलण्यास समर्थ नाहीत का. करेक्ट. आर स्टुडंट्स अनेबल टू स्पीक इंग्लिश. आर स्टुडंट्स अनेबल टू स्पीक इंग्लिश. बरोबर आहे. तो वाक्य बनवण्यास समर्थ नाही का. तो वाक्य बनवण्यास समर्थ नाही का. तो वाक्य बनवण्यास समर्थ नाही का. इज ही अनएबल टू मेक सेंटेन्स. इज ही अनएबल टू मेक सेंटेन्स. पुढे. वडील पैसे कमावण्यास समर्थ नाही का. वडील पैसे कमविण्यास समर्थ नाही का.
येस. डन. केले सगळे सेंटेन्सेस. डन. असंच आहे ना, तुम्हाला मी पास्ट टेन्सचं सुद्धा पाठवलेलं आहे फोटो ग्रुपवरती. ठीक आहे, तर पास्ट टेन्सचं सुद्धा इन द सेम वे करायचं. आधी मराठी नॉर्मल सेंटेन्सेस लिहून घ्या पास्ट टेन्सचे, ते इंग्लिशमध्ये करून झाले की लगेच काय करणार, त्यांचे क्वेश्चन्स, निगेशन्स आणि निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह. निगेटिव्हचे पण प्रश्न ओरली नक्की करा. प्रॅक्टिस करा व्यवस्थित. उद्या आपण पुढे जाऊया. विल बी बद्दल सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, ही प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट होती आणि म्हणून समोरासमोरच डायरेक्टली करून घेतलं, सो मिस्टेक पण होत नाही आणि प्रॅक्टिस पण होते. ठीक आहे, डन. ॲज इथेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. कोणाचं राहिलं असेल मी उत्तरं पण पाठवेल ग्रुपवरती, सेंटेन्सेस पण दिलेले आहेत ग्रुपवरती. पास्ट टेन्सचं पण नक्की करा. ओके, चलो बाय.